घोड्यांना वाटतं की ते वेगवान, शक्तिमान आणि सुंदर आहेत, म्हणून ते इतके चांगले आहेत. जमेल तेवढी मजा करून घ्या. शेवटी तुम्ही सगळे गोंदेच्या फॅक्टरीतच जाणार आहात. मूर्ख घोडे. अरे, आज सकाळी सकाळी कोण उठलंय बरं तबेल्याच्या उलट्या बाजूने? मला या आयुष्याचा राग येतोय. का? माझ्याकडे बघ. मला गाढव होणं अजिबात आवडत नाही. गाढवं कुरूप आणि बिनाकामाची असतात. मला घोडा व्हायचंय. हो ना, घोडे अतिशय सुंदर असतात. वेगवान आणि शक्तिमान सुद्धा. हो बेनी, ते खरंय. पण घोड्याला निवडलं नाही गेलं, गाढवाला होतं. हे माझे फालतू कान बघ, अति वाढलेले सशासारखे. हं? निवडलं निवडलं म्हणजे काय आंट ग्रेस? अरे, खूप वर्षांपूर्वी मनुष्य जातीच्या सर्वात मोठ्या घटनेत भाग घेण्यासाठी एका गाढवाला निवडण्यात आलं होतं. घोड्याला नाही? नाही, अगदी आपल्यासारख्या गाढवाला. मी सांगते तुला त्याबद्दल. अशा गोष्टी मला आवडत नाहीत. पण ही चांगली गोष्ट आहे. विश्वास ठेव. कुणे एके काळी, अरे वा, वेगळीच सुरुवात आहे. खूप खूप वर्षांपूर्वी एक तरुण गाढव होतं, बराचसं तुझ्यासारखं. माझ्यासारखा? हो तर. अबीब हे गाढव दानगट, मस्तीखोर, खेळकर, धीट. अरे बेनी, खर तर अगदी तुझ्यासारखंच होतं. अबीब, असा विचार देखील करू नकोस. मी याबद्दल विचार करणार नाही. मी हे करणार आहे. ठीक आहे. गाढवांसाठी उंच बोट का बरं बनवत नाहीत? आहा, आयडिया. कोण म्हणतं गाढव मूर्ख असतात? आता मी तोडणार. हो, मीच तुटलो. नाही, मला बरं दिसत नाही. ओके, हा जरा मातकट आहे पण फॅशनेबल आहे. अबीब, मूर्ख कुठला? आता बस, पुरे झालं. चल निघ, निघ इथून. गाढव कुठला? तुझे दिवस भरले आता. विकूनच टाकतो तुला. चल बाजारात. विकला जातोय मी, विकला जातोय मी, विकला जातोय मी. छे 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 छे, मी इतका कामचुकार प्राणी आजपर्यंत बघितला नाही. एके दिवशी तो नक्की कामाला येईल, तू बघशीलच. हॅलो, मी अबीब. मी जफार. तुला काय वाटतं, तो आपल्याला लवकर खायला देईल? हो, कदाचित देईल खायला. हे राम आपल्याकडे लक्ष ठेवतो. पण तू कोण आहेस? माझं नाव आहे ओरायन. संपूर्ण नाझरेथ मधली सगळ्यात वेगवान, शक्तिमान आणि सगळ्यात सुंदर घोडी. आणि मी गाढवांशी बोलत नाही. हो हो हो,
ओ मला क्षमा करा महाराणी घोडाबाई. मला खात्री आहे तुला तुझा नवा मालक लवकरच मिळेल. तुझ्या आधी नक्कीच मिळेल. हो, आम्ही ऐकलंय तुझ्याबद्दल. तूच थांबवतोस लोकांना स्वतःला विकत घेण्यापासून. हे तू कसं करतोस? हो, माझ्याकडे काही मार्ग आहे. आनंदाचा दिवस, आनंदाचा दिवस, आनंदाचा दिवस, असं वाटतंय त्याला लॉटरी लागली. आनंदाचा दिवस, आनंदाचा दिवस. चला चला बाहेर चला. तुम्ही सगळे आजच विकले जाणार आहात. तू सुद्धा बी. जनगणना होणार आहे. संपूर्ण रोम राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या जन्मगावी परत जायचे आहे. सम्राट सीझर ऑगस्टस यांनी हे फरमान केलं आहे आणि म्हणून सगळ्यांना वाहनाची गरज लागणार आहे. घोडा, उंट, गाढव, काहीही. आनंदाचा दिवस. जर सीझर ऑगस्टने हे फरमान केलं असेल तर ते खूपच महत्वाचं ही असेल. काही फार चांगली गोष्ट नव्हे. मला एवढ्या लांब इजिप्त पर्यंत किंवा स्पेन पर्यंतही चालावं लागू शकतं. ओ नाही. आला त्रास. सगळीकडे लक्ष ठेव ब्रुटस. हे दळिद्री कचरा पट्टी, स्वतःकडे बघा जरा. मर्दुकडे काम चुकार. तुम्हाला विकत घेणाऱ्यांची मला दया येते. निदान आम्हाला तुझ्यासारखी पिसांची शेंडी तरी नाही. पिसांची शेंडी. अरे गुलामा, हा शाही तुरा आहे. महान राजा हेरटचं स्वतःच्या शिपायांचं मानाचं चिन्ह. काय शिपाई आणि सफाई कामगार. अरे, फटकारट्या. त्याला असं नव्हतं म्हणायचं सर. तो एक मूर्ख. आपल्याला या गाढवापेक्षा जास्त कळतं. गप्प बसा. कोणीही माझ्याशी असं बोलण्याची हिम्मत करत नाही. इकडे ये. ब्रुटस, उठ माझ्या अंगावरून. ब्रुटस, तू बघून घेईन तुला. मूर्ख घोड्या, तू नशीबवान आहेस. तुला मी विकायला ठेवत नाही ते. म्हटलं होतं ना तुझ्या आधी विकली जाईल. तू नशीबवान आहेस. तुझा मालक सुकड्या आहे. मला नक्कीच जाड्या मिळणार. मला माहिती आहे. रस्त्यावर भेटूया. शक्यच नाही. मी कोणाला मला विकत घ्यायलाच देणार नाही. अरे बापरे, त्याच्याकडे बघ. तो माझी कंबरच मोडेल. माझी मदार सपाट करून टाकेल. तू ठीक राहशील. तो दिसतोय त्यापेक्षा हलका आहे. हो तर फक्त 2 टन. ठीक आहे आलिया भोगासी. चल रस्त्यावर भेटूया. अजिबात शक्य नाही. कोणीही मला विकत घेणार नाही.
मला माहित होतं कुणीही मला विकत घेणार नाहीये. झकास. आता रात्रभर चांगली झोप काढेल. कुणी आहे का इथे? काय माझं नाव जोसेफ आहे. अरे तू तो सुतार ना, तुला वाहन हवं वाटतं. जनगणनेसाठी मला बेथलेहॅमला पोहोचायचंय. मला एखादं वाहन मिळेल? माझ्याकडे एकच प्राणी उरलाय, अबीब नावाचा एक गाढव. इतक्या रात्री गिराईक याला घालवायला चांगली शक्कल लढवतो. बेथलेहम काय? हा प्रवास खूप मोठा आहे आणि मी खरं सांगतो तुम्हाला, अबीब खूप शक्तिमान आहे पण खूप खूप आळशी आहे. अरे हे का? तुमच्याकडे दुसरा कुठलाच प्राणी नाहीये का? नाही, फक्त हा अबीब आहे. म्हणजे माझ्या नशिबात फक्त यालाच विकत घेणं आहे. ठीक आहे, इलाजच नाही. हा माणूस वेडा दिसतो. पण खरं तर खूप पैसे नाहीयेत माझ्याकडे. तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे पुरे आहेत. हे सगळं असं आहे अबीब. माझी पत्नी मेरीला लवकरच बाळ होणार आहे आणि ते होण्याआधी बेथलेहॅमला पोहोचणं आवश्यक आहे. मला माहिती आहे सोपं नाहीये, पण माझा संपूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. हो, मला तुझा प्रॉब्लेम कळला जोसेफ, पण खरं तर मला त्याची फिकीर नाही. ही-हा, 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 ही-हा. शांत झोप अबीब. आपल्याला सकाळीच बेथलेहॅमला निघायचंय. हो, नक्कीच. बेथलेहॅम. जणू काही. हॅलो अबीब. जोसेफने तुझी योग्य निवड केली आहे. तू एक देखणा सुंदर प्राणी आहेस. हे घे बाळा, तुला थोडे गोड खजूर. मला असं वाटत होतं की खजूर तुझ्या आवडीचे असतील. ही-हा. मला क्षमा कर, मी तुझ्यासाठी खूप जड होणार आहे, पण माझं बाळ मौल्यवान आहे. तुला वाटतं त्याही पेक्षा मौल्यवान. मला माहितीये तू मला निराश नाही करणार. शुभरात्री अबीब. शांत झोप. हा. मी थोडा वेळ तिच्या कलेने वागून बघतो. ती खूप चांगली बाई दिसते आणि ते खजूर खरंच स्वादिष्ट होते. मला वाटतं हे खूप अडचणीचं होणार नाही तुला. झेपवशील तू. अडचण होणार नाही, पण तुला. मी मेरीला घेऊन येतो. काय चाललंय काय? ते मला राजेशाही थाटात वागवताय किंवा मी राजाला नेतोय असं वागवताय? अबीब चल. हे कठीण आहे. तर आता फार होत आहे. आता पुरे. आणखी एकही इंच नाही. ओह, मला कळत नाहीये मी तुझे आभार कसे मानू अबीब. माझ्या बाळा, तू किती शूर आणि ताकदवान गाढव आहेस. कदाचित मी थोडा आणखी पुढे जाऊ शकतो.
अबीब अबीब हळू. पोचलो का आपण? आपण तिकडे पोचलो का? आपण पोचलो का? आता फार लांब नाही हा माझ्या छोट्या दोस्ता. आपण ह्या मरुवनाजवळ रात्र काढूया हा. थांब इथे. हे खूप मेहनत केलीस तू अबीब. ये मेरी चल ये. जफार, ओरायन, मी त्यांना अशा अवस्थेत नाही दिसलो पाहिजे. चल सावर स्वतःला. जफार, ओरायन. अरे अबीब, तू इथे काय करतोयस? हो, मला वाटलं की थोडी सुट्टी घ्यावी. वर्षाची अशी वेळ आहे ना, मला बेथलेहमला जावंसं वाटलं. आणि त्यांचं काय? तेही सुट्टीवर चाललेत का? मी त्यांना फक्त लिफ्ट देतोय. तिला बाळ होणार आहे. इथे आजूबाजूला कुठे गवत मिळेल का? गवत? हा काय प्रश्न आहे? अरे या संपूर्ण वाळवंटात कुठेही गवत शिल्लक नाहीये. ओरायनचं बरोबर आहे. आम्ही पण उपाशी आहोत. इथे कुठे अन्नच नाहीये. काही चिंता नाही. मला वाटतं मला थोडं वजन कमी करायची गरज आहे. बघा तरी कोण आलाय ते. ब्रूटस. अरे बाप रे, तू आता अडचणीत आलास अबीब. तो तुला मारून टाकेल. त्या घोड्यासमोर तू कसा टिकणार अबीब? ओ, किती घाबरलो मी. तो काय करणार आहे? त्याच्या पिसांनी मला गुदगुदल्या करणार आहे. मी अगदी दमलोय. झोपायला जागा शोधतो आणि यांच्याकडे उद्या सकाळी बघू. तू नक्की काय खाऊन आलेला आहेस? तुझ्या श्वासाला दुर्गंधी येते. खरंच? तुझी हिम्मत कशी झाली? आता मला खरंच राग आलाय. आता हे नाही सहन होत. बस झालं. मला ऐकायला आलं नाही. स्वतःची आयाळ सांभाळ. चेंदा मेंदा करून टाकेन तुझा. ये असे हिम्मत ये. बघू तुझी ताकद. दाखव. तू गप्पा बसशील का? मूर्ख घोड्या, मी झोपायचा प्रयत्न करतोय. या गाढवासारखा तू गप्पा का राहत नाहीस? चल इथून. मी तुला दूर नेऊन ठेवतो. खूप दूर. तू वाळवंटात झोपू शकशील. हा आधी इथे नव्हता. बल्ताजार, आपण कित्येक महिने या ताऱ्याच्या दिशेने चाललोय आणि रोज रात्री तो आणखीन जास्त चमकू लागलाय. तुझं बरोबर आहे गॅस्पर. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचलो आहोत.
मेलक्योर, पश्चिमेच्या जरा पुढे काय आहे हो? पश्चिमेला सरळ पुढे आहे राजा हेरडचा महाल. ओ हे चांगलंय. आपलं बरोबर असेल तर तो तारा नव्या राजाचा जन्म दर्शवतोय. आणि राजांना शोधण्यासाठी महालाशिवाय दुसरी कोणती जागा असणार? आपण उद्या राजा हेरडच्या महाली पोहोचू. जफार, ओरायन, उठा. काय झालं? विचारू नका, फक्त खा. इथून बेथलेहम एका दिवसाच्या अंतरावर आहे. वेळ काढू नको, भटकू नको आणि रस्ता अडवू नकोस. ठीक आहे, आभारी आहे. मी तुला बघून घेईन गाढवा. तू असा सुटू शकत नाहीस, लक्षात ठेव. मी आज सकाळी छान गवत खाल्लं. तुला मिळालं का ब्रूटस? काय गवत? कुठाय? मी उपाशी आहे. तिकडेच आहे पलीकडे, त्या पोफळीच्या झाडांजवळ. स्वादिष्ट, लुसलुशीत. गवत. ब्रूटस, मूर्खा, काय करतोयस हे? मी इतकी मेहनत यापूर्वी कधीच केली नव्हती. बेथलेहम त्या योग्यतेचं असू दे. शाब्बास अबीब, तू तुझं काम अगदी चोख करतोयस. वाचलो. बापरे. जोसेफ, अबीब! अबीब! अबीब, जोरात खेच! मी प्रयत्न करतो आहे. थोडस जास्त. तू ठीक आहेस ना? हो, बहुतेक. आओ, मला वाटतं माझं नाक होतं त्यापेक्षा लांब झालंय. तुझे आभार कसे मानू अबीब? हो अबीब, आभारी आहोत. त्यांना आडोशाला न्यायचा प्रयत्न कर. तिकडे बघा, वाळवंटातलं वादळ येते. मला
वाटतं तुम्ही आडोसा घेणं शहाणपणाचं ठरेल. बेथलेहमला पोचायलाच हवं मला. माझी पत्नी गरोदर आहे. जर तुम्ही या वादळात अडकलात एखादी गुहा शोधा. तर हो, थांबा. नक्कीच. धन्यवाद धनगर दादा. आम्ही तुमचा सल्ला नक्कीच मानू. वाळवंटातलं वादळ हे काही गंभीर वाटत नाही. अबीब सांभाळून. मेरी सांभाळून बस. नीट बस. घाबरू नको मेरी. मेरी घाबरू नको. मला फक्त तो नवीन तारा दिसतोय. पुढे जाण्याची तीच योग्य दिशा असणार. चला. वादळातून जाणं धोक्याचं आहे. वादळ थांबेपर्यंत वाट बघूया इथेच. हा तर एखाद्या सापाचा आवाज वाटतोय. मित्रांनो मित्रांनो जा बरं. छू. ह्या, ह्या. ठीक आहे. तू जर ऐकणारच नशील तर ह्या, 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 अबीब, ह्या. ते बघ. बाप रे. आता अबीबमुळे वाचलो आपण. ओह धन्यवाद. तुझे खूप खूप आभार माझ्या शूर गाढवा. बेथलेहेम खरोखरच एक लोकप्रिय शहर दिसतंय. ओह, परत जागा नाही. हे तर फारच विचित्र दिसतंय. अरे बाप रे. अरे रे, मी परत चालू शकणार नाही. हे ओळखीचं रडगाणं आहे. जफार, ओरायन, अबीब. अबीब. तुम्हाला जागा मिळाल्या? हो, कारण आम्ही आधी पोहोचलो. माझे सरकारी अधिकारी तिथे आत राहतात. माझे जाडे व्यापारी मालकही. ओ माझी पाठ. तुझी मेरी आणि तिच्या बाळाचं काय झालं? नाही, त्यांना अजून जागा मिळाली नाही. मला त्यांची काळजी वाटते. काळजी? तुला काळजी वाटते हे पटत नाही अबीब. ठाऊक आहे, पण मेरीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे. मी समजावू शकणार नाही. बाळ लवकर होईल का? आज रात्री, म्हणून तर राहायला कुठेतरी जागा मिळाली पाहिजे. ओ, तुला माहितीये, काही प्राण्यांनी मला सांगितलं की आज रात्री बेथलेहेम मध्ये एक महान घटना घडणार आहे. हो, हे मी पण ऐकलंय. ती घटना म्हणजे मेरीच्या बाळाचा जन्म तर नसेल? कदाचित तेच असेल. आणि तो तारा जो आहे ना, तो जणू काही आमच्या मागूनच येतोय, इशारा दिल्यासारखा. विचित्रच आहे सगळं. अबीब,
तुला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आम्हाला नक्की सांग हं? हा, धन्यवाद मित्रांनो, मला जायला हवं. शुभेच्छा अबीब. कुठेतरी जागा शोधायला हवी जोसेफ. बाळ यायची वेळ जवळ येत चाललीये. मेरी मला खरंच कळत नाहीये मी काय करू. तो तारा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तोच दाखवेल आपल्याला राहण्याची जागा. अबीब त्याला माहितीये तो काय करतोय. आम्हाला राजा हेरडना भेटायचंय. दार उघडा. हा. महाराज हेरड, आम्ही महान नवीन राजाच्या शोधात दूर पूर्वेकडून प्रवास करून आलो आहोत. आम्ही ताऱ्याच्या मागून आलो आणि त्यानं आम्हाला इथपर्यंत आणलं. आम्ही त्यांना वंदन करू इच्छितो. ते संपूर्ण मनुष्य जातीचे सर्वात महान राजा होणार असं लिहिलं गेलंय. आणि ह्या महान नव्या राजासाठी तुम्ही काय आणलंय? मौल्यवान भेटवस्तू, राजयोग दर्शवणारं सोनं. देवत्व दर्शवणारं फ्रँकिन्सेन्स म्हणजेच लोबान. आणि बाळाच्या भविष्यासाठी मर म्हणजेच हिराबोळ आणलंय. मला खूप आवडतं मर, पण तुम्हाला निराश करताना खूप दुःख होतंय. तुमचा प्रवास फुकट गेला सज्जन हो. माझ्या महालात कोणीही नवा राजा जन्माला आला नाहीये. मग ते मूल इथंच कुठेतरी जवळपास जन्माला आला असेल. आपण नव्या राजाला शोधलं पाहिजे. धन्यवाद हेरड. आम्ही तुम्हाला आणखी त्रास देणार नाही. तुमचा शोध यशस्वी हो. तुम्हाला तो महान नवा राजा नक्की मिळो. शुभ यात्रा. घोडेस्वार पाठवा. राज्याचा काना कोपरा पिंजून काढा. नवीन राजा शोधा आणि त्याला माझ्याकडे घेऊन या. जसे आपण म्हणाल तसेच होईल महाराज. या राज्यात दुसऱ्या राजाला जागा होणे शक्य नाही. त्याला नाहीस करा. आणि मला ते मर हवंय. पण हा तर गोठा आहे. जनावरं राहतात इथे. जोसेफ, हो, बाळ यायची वेळ झाली आता. मला बिछाना बनवायला हवा. गवताचाच बनवतो मी. अबीबने हुशारीने जागा निवडली. बाळासाठी काहीतरी लागेल. हा, तो बाग योग्य ठरेल. मस्त. आता सगळं मेरीवर आहे. मेरी,
किती छान गुटगुटीत मुलगा आहे हा. ठरल्याप्रमाणे आपण आपल्या सोनूल्या बाळाचं नाव जीजस ठेवूया हा. तू एक अतिशय विशेष बाळ आहेस. का कोण जाणे, मला असं वाटतंय की अख्ख्या जगाला तुझ्याबद्दल कळणार आहे. मार्कस, ते बघ. हे काय आहे? घाबरू नका. माझ्याकडे तुम्हा सर्व लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. बेथलेहॅम मध्ये आजच्या दिवशी जन्माला आला आहे क्राइस्ट, आपला पिता. तुम्हाला हा इशारा मिळाला आहे. तुम्हाला ते बाळ सापडेल एका तबेल्यात, कपड्यात गुंडाळलेलं आणि गवतावर ठेवलेलं. आपण आता बेथलेहमला जाऊन नव्या क्राइस्टची पूजा केली पाहिजे. महाराज हेरड, माझ्या गुप्त लवकर हेरांकडून बोल. कळले की बेथलेहम मध्ये आज रात्री एका मुलाचा जन्म झाला आहे. म्हणजे तो महान नवा राजा आलाच म्हणायचा. हं? जेरड, आज्ञा महाराज. बेथलेहेमला जा जेरड, आणि आज रात्री जन्माला आलेल्या बाळाचा शोध घे. मी त्या बाळाचं काय करू महाराज? मारून टाक. तोच आहे तो. आपल्याला नवा राजा मिळाला. वा वा, नव्या राजाचा विजय असो. आम्ही नव्या राजासाठी भेटवस्तू आणल्या आहेत. सोनं, फ्रँकिन्सेन्स. आणि मर. खरंच हा दिवस मनुष्य जातीसाठी महान दिवस आहे. ह्या शहाण्या माणसांनी आमच्या लहान बाळ जीजसला राजा म्हटलं. मला माहित होतं की तो विशेष होता. मला माहित होतं. घाबरू नको सबीब. मला जोसेफशी बोलायचं आहे. जोसेफ, जोसेफ, उठ. कोण कोण आहे ते? जोसेफ, उठ. तुझ्या मुलाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्तला पळ. परत येणं सुरक्षित आहे असं मी सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण हेरड तुझ्या मुलाच्या जीवावर उठलाय. चल लवकर ब्रुटस, लवकर. तयार अबीब? मी कोणालाही या बाळाला इजा करू देणार नाही. धन्यवाद माझ्या छोट्या दोस्तांनो. घाई करायला हवी. चला. वेगात ब्रुटस, वेगात.
मला ही आसपासची जागा जरा विचित्रच वाटते. चला इथून बाहेर पडूया. कोण तू? माफ कर. ब्रूटस, मला सांग, तू इथे कशासाठी आलास? राजा हेरडच्या महत्वाच्या कामासाठी आलोय. काल रात्री एक बाळ जन्माला आलाय आणि आम्ही त्याला मारायला आलोय. मारायला म्हणजे? मी समजले नाही. ठार मारणं. आम्ही त्या मुलाला आणि त्याच्या बरोबरच्या सगळ्यांना ठार मारणार आहोत. खरंच? मग आम्ही तुझ्यामध्ये न येणंच बरं, हो ना जफार? हो हो, अगदी खरंय. तर मग आम्ही निघतो. हं? आपण अबीबला सावध करायला हवं. ते सगळे मोठ्या संकटात आहेत. ते पहा तिकडे. अबीब, तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने जायला हवं. ब्रूटस तुम्हाला शोधतोय. ते तुम्हाला सगळ्यांना मारून टाकणार आहे. त्यांनी या बाळाला इजा करता कामा नये. या, या, या. अबीब, हा. काय झालं बाळा? बापरे, हा घोडा तर हेरॉन राजाच्या शिपायांचा आहे. ते नक्कीच इथे असणार. तुला काय वाटलं की मी इतका मूर्ख असेन? तू मला त्यांच्यापर्यंत पोहोचवलास. गाढवा तू. मला कळायला हवं होतं की तू आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. खूप भारी पडेल तुला. तू गप्प का बसत नाहीयेस? तू ब्रूटसवर हमला करायची हिम्मत करतोस? आता मला खरंच राग आलाय. मी आता सोडणार नाही तुला. लागलं का? आपल्याला निघायला हवं ताबडतोब. ब्रूटस, मूर्ख घोड्या, कुठे आहेस तू? अबी पळ. हे तुम्ही थांबा. राजा हेरडची आज्ञा आहे. तू जा अबीब, आम्ही बघतो याला. अच्छा मित्रांनो, धन्यवाद. चला मी मला जाऊ द्या. जाऊ द्या मला. मूर्ख प्राण्यांनो. सगळ्या प्राण्यांमुळे मेरी, जोसेफ आणि बाळ जीसस बेथलेहम सुरक्षितपणे सोडू शकले. आणि अबीब नावाच्या त्या छोट्या गाढवाचेही धन्यवाद, ज्याच्यामुळे मोठा होऊन मनुष्य जातीचा तारण करणारा बाळ इजिप्तमध्ये सुरक्षितपणे पोहोचला. आणि ही आहे अबीबची कहाणी.
अशा छोट्या गाढवाची ज्याला निवडलं गेलं होतं मनुष्य जातीच्या सर्वात महान घटनेत भाग घेण्यासाठी. म्हणजे आपण गाढवही खूप विशेष आहोत. आणि या गोष्टीबद्दल आणखीही काही विशेष आहे बेनी. आणखीन काय? शूर अबीबचा शूरपणा आणि निस्वार्थीपणामुळे देवाने सर्व गाढवांना त्याची निशाणी दिली. त्यावेळेपासून प्रत्येक गाढवाच्या पाठीवर क्रॉसचं निशाण आहे. खरंच? माझ्या पण? तुझ्या पण. तूच बघ. अरे हो, खरंच आहे. आणि हे जगातल्या सगळ्याच गाढवांसाठी खरंय. त्यामुळे लक्षात ठेव बेनी, घोडे वेगवान आणि शक्तिमान सुंदर देखणे असले तरी निवडलं मात्र गाढवच गेलं होतं. अबीब नावाचं एक गाढव. हिया, हिया.